जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलवर। तर बैलपोळ्यानिमित्त एकदम आपण ग्रुप बॅनर केला, एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे। बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिंपली पिक्सेलॅब ह्या ॲपची गरज आहे। पिक्सेलॅब ॲप ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सेलॅब ॲप ओपन करून घेतल्यानंतर थ्री डॉटवर जाऊन ओपन पीएल फाईलमध्ये जायचं आहे। तिथे गेल्यानंतर जी काही मी तुम्हाला पीएल फाईल दिली आहे त्या पीएल फाईलचं नाव आहे बैलपोळा बॅनर एडिटिंग पीएल फाईल एच.जी। पीएल फाईल ओपन करून घ्यायची आहे। ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता एकदम खतरनाक असा इथं बॅनर दिसून जाईल। बॅनर पीएल फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नसतो, त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करून टाका। तर तुम्हाला सिंपली जर तुमचे फोटो ॲड करायचे आहेत तर त्या बॉक्समध्ये फोटो ॲड कसे करायचे आपले यूट्यूबवर एक व्हिडिओ आलेला आहे, ते नक्की बघा। सिंपली तुम्हाला जर तुमचे शुभेच्छुक आहे ते तुमचे सिद्धनं नाव वगैरे काय चेंज करायचं, बैलपोळा निमित्त आपणास बैलपोळा निमित्त सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा हे तुम्ही इथनं चेंज करू शकता। बघू शकता इंडिया फाउंड करून ट्रॅपमध्ये जाऊन तुम्ही सिंपली इथनं चेंज करू शकता। ते शुभेच्छुक वगैरे तुम्हाला इथं चेंज करायचं म्हणलं तर सिंपली इथं एडिटमध्ये जाऊन तुम्हाला इंडिया फाउंड ॲप म्हणून आहे त्या ॲपमध्ये जायचं आहे। त्या ॲपमध्ये गेल्यानंतर युनिकोड श्रीदेवमध्ये जायचं आहे। जे काय इथे तुमचे ग्रुपचे नाव असेल वगैरे काय इथे तुमचे टाकून घ्यायचे आहे। मी तुम्हाला टाकून घ्यायसाठी दाखवतो घडगी। तर तुम्हाला अशा प्रकारे मी नाव टाकून टाकलेलं आहे। ते सिंपली नाही युनिकोड श्रीदेवनं कॉपी करून तुम्हाला डबल पिक्सेलॅबमध्ये यायचं आहे। पिक्सेलॅबमध्ये आल्यानंतर सिंपली तुम्हाला एडिटमध्ये जाऊन सिंपली तुम्हाला पेस्ट करून द्यायचं आहे। बघू शकता एकदम इथं खतरनाक असे इथं तुमचे नाव होऊन जाईल। सिंपली तुम्हाला इथं चेंज करायचं म्हणजे तुम्ही इथं काही चेंज करू शकता। सिंपली तुम्हाला इथं इंडिया फाउंड कन्व्हर्टर म्हणून ॲपमध्ये आहे, त्या ॲपमध्ये जाऊन सिंपली तुम्हाला कॉपी करून तिथनं युनिकोड कॉपी करून सिंपली तुम्हाला इथून पेस्ट करून टाकायचं। अशा प्रकारे एकदम खतरनाक असं इथं बॅनर होऊन जाईल। बॅनर सेव्ह अँड इमेज करून घ्यायचा आहे ना, आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। पीएल फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नसतो।